मंडळी, मन अगदी पेटून उठलंय सगळ्या सामाजिक परिस्थितीमुळे आणि खंत वाटते ह्याची की आपण काहीच करू शकत नाही ह्या सगळ्या परिस्थितीपुढे. पण एक आहे, आपण आपल्या भावना तर निश्चितच व्यक्त करू शकतो ना. आणि अशाच या विषयावर मी एक कविता लिहिली आहे. बघा बरं तुम्हाला ती आवडते का. ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर आधारित एक कविता. कुठे कसे काहीच समजेना, कोण खरे कोण खोटे तेच कळेना. शांततेत उपाशीपोटी दाखवून मोर्चा काढणारे खरे, की पेपर फुटीची संधी साधून राजकारण करणारे खरे. पेपर फुटून त्यात पास होणारे विद्यार्थी खरे, का सरस्वतीला न घाबरता पेपर विकणारे शिक्षक खरे. क्लासेसच्या नावाखाली धंदा करणारे खरे, की लाखो रुपयांची फी भरणाऱ्या पालकांची मजा बघणारे खरे. विद्यार्थ्याच्या भवितव्याची काळजी करणारे खरे, की रिझर्वेशनच्या नावाखाली पात्र विद्यार्थ्यांची भविष्य पायदळी तुडविणारे खरे. रामाच्या दानाला निर्लज्जपणे चोरणारे खरे, की लोकांच्या श्रद्धेला पायदळी तुडवणारे खरे. रागाच्या भरात ट्रेनमध्ये जीव घेणारे खरे, की निष्पाप जीवाची वाट लावणारे ते नराधम म्हातारे खरे. आपल्या पक्षाशी निष्ठा बाळगणारे खरे, की घोडेबाजार करणारे व त्याला बळी पडणारे खरे. कलियुग सुरू आहे अशा या राक्षसांचे. न्यायदेवता डोळ्याची पट्टी काढून आता तरी निवाडेकर सगळ्यांचे. कारण आता समजले सगळेच आहेत खोटे, पापी, फसवे आणि लबाड. समाजाला भडकवून लुबाडून त्यांना मिळते मोठे घबाड. धन्यवाद.